कळणार नाही प्रॉपर, ते नंतर कळवतो. सो हे गाईज, स्वागत आहे तुमचं परत एका नवीन अँड फ्रेश ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग नाही म्हणू शकत, कारण की आता आहे गुड इव्हनिंग आणि थोड्या वेळात गुड नाईट पण होऊ शकते. हे बघा, अरे यार 1 मिनिट. सो तुम्ही आता हे बघा, आता आपण चाललेलो आहे आणि आफ्टर सो लॉंग टाईमने आपला व्हिडिओ पण चालू होतोय. अँड देन मी गाडीत, तुम्हाला सांगतो लास्ट टाइम आहे ना मी गाडीत कुठं गेलतो माहिती का? हां, माझी जी पुण्याची ट्रिप झाली ना त्याच्यानंतर मी फर्स्ट टाइम गाडीत आहे आज. सो मध्ये आय थिंक एकदा गेलो असेल तर असेल. सो आज ना आलोय आणि परत एक दोन एक ट्रिप तर होतीलच आपल्या, म्हणजे त्या ऑफिशियल ट्रिप म्हणता येतील आपल्याला फॉर वर्क अँड समथिंग बिग सून म्हणताच येईल आपल्याला. कारण की वेट, समथिंग बिग कसं म्हणता येईल माहिती का? कारण की आपण लवकरच काहीतरी आपलं एक चालू होती मस्तपैकी गोष्ट. सो ती तुम्हाला कळलंच, ऑलमोस्ट डन आहे ती आता काय. आणि अजून एक गोष्ट पण झालेली आहे, ती अजून तरी ऑन कॅमेरा नाही, कशातच नाही ना, कोणाला माहिती ना काही. मी तुम्हाला ते एकदा उतरलं का थोडी एक मी आधी थोडीशी झलक दिली तीच, बट थोडंसं मी दाखवतो पण थोड्या वेळाने तुम्हाला. सो आता मी चाललेलो आहे फर्स्ट म्हणजे मम्मीला घ्यायला. आपल्या मातोश्री लॉन्स व कार्यक्रम होता, सो तिथं आहे, तिला घ्यायला चाललेलो आहे. आणि तिकडे झाल्यानंतर भेटतो तुम्हाला प्रॉपरली. सो गाईज, आता मातोश्रीला घेतलंय आणि निघतो. सो आफ्टर लॉंग टाईमनी करतोय गाडीत, पण तर अशी थोडी नर्वसनेस आहे का ते माहीत नाही, बट थोडा होतोय. आणि एक गिफ्ट तुम्हाला दाखवायचं आहे गाडीचं, ते आपण पोहोचलो की दाखवतो तुम्हाला एकदम प्रॉपरली. मी एक छान आपल्याला गिफ्ट आहे, डिझाईन आहे मस्त छानशी, ती पण दाखवेलच मी. आणि ते पण आपलं सगळं कामं करायचे. गाडीचे किलोमीटर आहे ना, हे 1 मिनिट, हे बघा 60,000 किलोमीटर डन आहे गाडीची. हे बघा दिसतंय का? आणि आपल्या गाडी 60,000 किलोमीटरची सर्व्हिस ड्यू आहे. सो आता ती पण करायची. आता वाजलेले आहे किती, रात्रीचे 10:15 वाजता आपण बाय रोड आहे. आपण ह्याच टाइमला असतो बाय रोड. काय करना पडता आहे, लग्न कार्य केले पाहिजे. आपल्या लग्नाला कोण येणार सांगा बरं? काय म्हणणं आहे मम्मी? करायला पाहिजे म्हणून आमच्या मातोश्री जात आहेत तिथं लग्न कार्याला. काय आम्ही पण जाऊ, आमची काय थोडीशी एक्झाम निपटली ना, आम्ही पण आपटापट करू लोकांच्या. आता तोपर्यंत काय आपले कामं करणे. आणि एक ओपनिंग पण आहे आपलं एकदम कडकमध्ये फार. त्याचे पण अपडेट्स तुम्हाला ना हळूहळू ब्लॉग्समध्ये येत जातील. आणि आता जेवढी आपली सिरीज तुटली होती ना, आता तुटून नाही जाणार. आपण कंटिन्यू ब्लॉगचे माझे प्रयत्न राहणारच आहे का ब्लॉग्स प्रॉपर झाले पाहिजे. आणि तुम्ही पण तुमचं प्रेम जरा दाखवत जा. आपलं 500 सबस्क्रायबर झाले, आपलं आता पुढचं माइलस्टोन 1K झालं पाहिजे. हे आता तुमच्या हातात आहे. आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे तुम्ही बघत जा आपले डेली व्हिडिओज. आपण शोधात आहेच का चांगलं कंटेंट दाखवू, बट असेल नसेल घ्या समजून. ओके, चला आता भेटतो घरी जाऊन. आणि आपली गाडीची आवाज बघा, कारण की आपली गाडी ना 2 दिवस नगरला होती. सो अहिल्या नगरला आपली गाडीची आवाज, अलॉयचा कलरसुद्धा नाही ओळखू येणार. आणि इथं तुम्हाला थोडंसं वाटत असेल बरं, याच्यावरून पण बघा. आता हा किस्सा काय आहे ना, हा तुम्हाला मी डेमध्ये सांगेल सकाळी. सो आता आपण गाडी लॉक करूया अँड देन गो. आता त्याचा किस्सा ना खूप मोठी कहाणी आहे ती. हे बघा ना, आपले लिटरल नंबर प्लेटसुद्धा नाही दिसत आहे. आणि हा किस्सा एवढा बेकार आहे तुम्हाला सांगतो. बेकार म्हणजे काय, एवढं काही नाही. फ्रंटनी कंडिशन कशी गाडीची, चला तरीच मला विजिबिलिटी कमी काय.
नगरला चांगलाच पाऊस असणार. टायर हे बघा 60,000 किलोमीटर झाले आणि टायर समाप्त होईल. टायर याचा पण खर्च आहे आपल्याला. कारचा बा कोणत्या गाळात घुसले होते काय नको. रात्रीचं आपण काय काय करतो. हे आपली स्कूटी बिचारी पावसात वल्ली झाली. पण हिला हिचे टायर वल्ले होते, म्हणलं वरती खराब होईल म्हणून लावली होती. पाऊस कधी पडला हे पण नाही कळलं. अब क्या ही करे. हे आजच नवीन हेअरकट केला काय सांगू. तुम्ही आधीची कंडिशन पाहिली असते माझी तर बहुत बेकार कंडिशन, बहुत बेकार. आणि काय सांगू, एक टायरचा एक खर्च वाढला अजून नवीन आहे. परत टायरचा खर्च, सर्विसचा खर्च आणि तो एक नवीन सोने पे सुहागा क्या ही बोले. और नींद की तैयारी लगाते रात को इसकी जरूरत होती है, नहीं तो नींद नहीं आती. हे आपलं व्हॅक्यूम क्लिनर बरं का, कोणाला माहीत नसेल तर. हां तर असं काय आहे. आता आपण ना स्कूटी जरा वरती घेऊयात आणि देन झोपायची तयारी. बाकी आता मी डायरेक्ट सकाळी भेटतो. ओके. धामताना काहीतरी लॉन्च होतंय. काय लॉन्च होते? शेट काहीतरी लॉन्चिंग सेरेमनी चालू आहे त्यांची. सेरेमनी तर दादांचं काहीतरी लॉन्च होतंय मस्त पैकी. भाऊ काहीतरी लॉन्च करून राहिला. तो लॉन्च व्हाय ना पण काहीतरी तो लॉन्च करतोय. जेट लॉन्च करायचं. येस. आणि तीव्र वेगाने पाऊस येण्याची दाट शक्यता आहे बरं का. आणि दादांची गाडी आफ्टर सो लॉंग टाइमने आलेली. आणि आमचं आलाय पण याने काय आणलंय का रे? काय आणलंय तू? मला पाय ना किती कंजूस आहे बाई. म्हणलं अरे 5-5 वाले अरे हे मला वाटलं भाऊ मस्त पैकी एखादी मोठी आईस्क्रीम आणेल आणि एक कुल्फी घेऊन आलो. तुला लाज वाटते का? काय शिव चोको. चला आता हे खाऊन. येस ब्रो. कोको. आता मला हे सोलावं लागेल. खाते हे स्टारबक्सच्या स्टोरी टाकायचं लाज वाटत पाहिजे. शुभम एवढं अरे त्याला ही छान बोलू शकतो शुभम. नाही या गोष्टी तो ह्याच गोष्टींसाठी बांधलेला आहे. वाट ना हे तुमच्यासाठी ॲडेड न्यू वन झालेली आहे. टेम्पररीने तुम्हाला कळूच शकतं. MH-15 नाशिकला घेतली, मामांनी घेतलेली आहे. ऑल न्यू ब्रेझा LXi CNG. आणि याच्यावरून नाही कळणार कारण की हे ॲक्सेसरीज. याचा थ्रो कसा आहे मामा? एकदम छान. थ्रो मस्त आहे ना. ते डिफरन्स एवढाच असेल, वरचे पिवळे आणि खालचं व्हाईट. नाही व्हाईटच आहे तो पण. सगळे दोन्ही म्हणजे वरचं तुम्ही व्हाईट टाकून घेतला का? दोन्ही व्हाईट. वरचे किती टाकले त्यांनी? वरचे ॲक्सेसरीज मध्येच दिले टाकून त्यांनी. थ्रो भारी आहे ना. हां तर असं काय फ्रंट नाही आहे. आणि बेस मॉडेलनं तुम्हाला वाटणार सुद्धा नाही कारण की ORVM टर्न इंडिकेटर्स आहे. आणि आतमध्ये अशा काही गोष्टी कळत. आता तुम्ही म्हणशाल आतमध्ये हे पण आहे तर बेस मॉडेल कसं काय? बेस मॉडेलचे तुम्हाला पहिचान दाखवतो. CNGची पहिचान इथून होती आणि बेस मॉडेलची पहिचान तुम्हाला दाखवतो. हे बघा हे बेस मॉडेलचं असं येतं. त्याला इन्फोटेनमेंट काहीच येत नाही. हे CNG आहे. CNGमुळं आता बूट स्पेस तर कवर झालेलं आहे. ही 50-1 लिटर 50-60 लिटरचं हिचा CNG टँक येतो आणि त्याच्यात 8-9 किलोच बसतो. ते म्हणतात 10 किलो बट एवढा काय बसत नाही. ओके. सो आता एकदम आतमधून तुम्हाला एकदम प्रॉपर मी दाखवतो गाडी कशी आहे. गाडी न्यू हा ना. ट्विटर्स वगैरेची सगळी प्लेसमेंट आहे. आणि बेस मॉडेलमध्ये इथं काहीच येत नाही. लाईट्स नाही आहेत. आणि आपले IRVM तिचं साधाच आहे. सनग्लास होल्डर वगैरे काहीच येत नाही. आणि आता नवीन याच्यात आहे
6 एअरबॅग मॅन्डेटरी केलेले आहे सुझुकी. सो पुढे 2, सीट्सला 2 येतात अँड हे 2 पिलरला येतात, इकडच्या आणि इकडच्या पिलरला 2. असं काय मागं नेकरेस्ट वगैरे नाही, बिकॉज बेस मॉडेल आहे. नेकरेस्ट नाही भाई, मागं 60-40 स्प्लिट सीट्स आहे आणि आर्मरेस्ट दिलाय ना साल्यांनी, नेकरेस्ट नाही दिलेले. सो आता आपण एकदा हे असं इग्निशन गाडीचं ऑन केलेलं आहे. हा हे असं काही अरे अरे मामांनी तर कोणता टाकलाय हा, काय काय याच्यात, अरे कारप्ले वगैरे सगळे, क्वालिटी भारी दिसते यार. हे पण आपण नंतर चेक करू. बाकी 5 स्पीड मॅन्युअलमध्ये येते ही. हे सगळं लेदर काहीच येत नाही याला, सगळं हार्ड प्लास्टिकचा. डिटेल रिव्ह्यू तर करता येईल नंतर. आणि 4 पॉवर विंडो यार बेस मॉडेलमध्ये. पहिली 1 टच डाऊन येते अँड अप पण येते आणि बाकीच्या सिंगलच येतात. सो असं काय आहे तर बाकी तुम्हाला मी प्रॉपर दाखवतो. ह्या बाकीच्या गोष्टी तर बघणारच आपण. मेन गोष्ट जी बघायची राहिलेली आहे ती म्हणजे इंजिन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला हे पण सांगतो इंजिनची कॅपॅसिटी वगैरे. तर आपण प्रॉपरली इथं बूट ओपनला इथून असतं फ्यूल लीडला, हे फ्यूल लीडचं पण टाकूनच देतो. इथं ट्रॅक्शन ऑन ऑफ, इथं CNG टू पेट्रोल, पेट्रोल टू CNG, इथे फॉग लॅम्पचं कंट्रोल अँड ORVMs तिचे मॅन्युअलीच ॲडजस्ट तर इलेक्ट्रिकल आहे बट फोल्ड अनफोल्ड मॅन्युअली. ओके, आता इंजिन म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हिच्यात येतं सुझुकीचं 1.5 नॅचरली ॲस्परेट K15C इंजिन येतं हिच्यात. सो असं काय आहे आणि हे CNG आहे 4 सिलेंडर. आता त्याचं पण मला एक प्रॉपर फरक सांगतो एकदा लावतो मी. हां, असं काहीचं इंजिन येतं. हे 1.5 नॅचरली ॲस्परेट 86.5 bhp आणि 121 Nmचा टॉर्क येतो हिच्यात. बिकॉज पेट्रोल आहे आणि पेट्रोल CNG आहे. ओनली पेट्रोल असतं तर हिच्यात 130 Nmचा टॉर्क येतो आणि 110 bhp येते. सो असं काय हिचं इंजिन वगैरे. फॉग लॅम्प तर आफ्टर मार्केटच आहे, आफ्टर मार्केट म्हणजे शोरूममधूनच टाकलेलं आहे त्यांनी. सो असं काय एवढं आहे. बाकीचे डिटेल्स तुम्हाला थोडे मी देईन, प्रॉपर रिव्ह्यूचा येऊन जाईल. त्याची आता गाडीची पुसापूस केलेली आहे. ही गोष्ट आहे ना मामा, कधीच इथं का गंध नाही लावायचं, पेन डॅमेज करतं. गन कधी पण आतमध्ये इंजिनचं नाही का ते राहतं त्याच्यावर कधी पण हे करायचं. नाहीतर ना या इथं लावायचं, हे ब्लॅक आहे ना याच्यावर लावायचं कधी पण. हे काय हे सगळ्यात जास्त पेन डॅमेज करणारी ही गोष्ट आहे, तुम्ही पण लक्षात ठेवा. कोणत्या त्याने ना स्क्रॅचेस पडतात, धूळ जाते ना स्क्रॅचेस पडतात, काहीच नाही पार. तर एक गोष्ट भारी बेस मॉडेल आहे. आधी बेस मॉडेलमध्ये ना हे जे व्हील यायचं ना याची साईज कमी यायची, आता साईज पण तीच आहे मामा. जे टॉप मॉडेल येते ना आधी ना 195-55 यायची, 215, 60, 16 आहे आता. सो आता काय मॅक्युलची कमतरता आहे ती पण होऊन जाईल. आणि मेन म्हणजे CNG. मामा मायलेज किती दिलं आतापर्यंत? 300 किलोमीटर चालवली तुम्ही. पेट्रोलला दिला असेल 20 असं वाटतं मला. 20? नाही तुम्ही पाहिले 20चं? हा ना. चल मग चांगलं दिलं. पेट्रोल टाकलं अजून आहे. पेट्रोल तुम्ही चालवलीच किती? पेट्रोल चालवले ना सगळे. मग तुम्ही CNG चालवलीच नाही गाडी? काय संपला CNG. हा का? माझी गाडी 14च्या पुढे मायलेज नाही देत पेट्रोलला. सही. हा तुम्हाला हळूहळू करून एवढ्या 300 काय करणार आहे तसं. आता CNG बघू किती देते. मी गाडी सुद्धा 60च्या वर नेली नाही अजून. हा मग बरोबर आहे, मग देणार एवढंच देणार. मग 60च्या पुढे डायरेक्ट गेली तरी माझं सारखं काट्याकडे लक्ष चला. काय गाडी ना मायलेज CNG तर चांगलं देणार आहे. आणि पेट्रोलमध्ये तुम्ही जर 60च्या पुढे गेलेच नाही तर देईल. मग काका तुम्ही गेलते ना डिलिव्हरीला? कसं वाटतंय?
काय आता मला काय मला गाड्यांचं काय चिंता नाही होत त्याच्यामुळे काय वाटतं काय सांगितलं बाब्याला बरोबर आणि असं पकड फक्त अच्छा, हात लावून दोन्ही पकड दादाकडे बघ, दादाकडे बघ. इकडे बघ. इकडे बघ दादाकडे. हा आपल्याला टेस्ट ड्राईव्ह घ्यायची. सो आता बघूयात आपण ब्रेझा 1.5 CNG कशी चालते. ओके बाय बाय केलंय आणि मी मामा आणि सर निघालेलो आहे आम्ही CNG वर आहे ना आता. ओके आज खालीच करतो हा मी पण 100% मामा काय अडचण नाही. आता गणपती बाप्पांचा आशीर्वादाने आम्ही निघालेलोय एक छोटासा राऊंड मारायला. इंजिन तर बाकी आपलं सेमच विटाराचं नीचं, त्याच्यामुळे काही अडचण नाही. म्हणजे एवढा काय मला फरक जाणवत नाही त्याच्यात. आता जसं काय मामा वॅगनरवरून मामा बसले. मामा कसं वाटतं वॅगनरवरून याच्यात? एक नंबर फील आहे, हा ना. अतिशय सुंदर. आमच्या इकडं ना रोड एवढे भारी आहे ना. आता तुम्हाला एवढ्या रोडची कंडिशन एवढे छान रोड आहेत की गिअर कमी. मामा तुमच्याकडे रोड कसे आहेत? आमच्याकडे रोड आहे साधेच आहे, पण चांगले खड्डे वगैरे काय नाही. आमचे एवढे भारी रोड नसतील ना. तुमच्याकडे कुठं काय लय छान. भारी म्हणजे तुम्ही त्याचं उलट करू शकता. आलं माझ्या लक्षात. हा ते लेकी बोले सुने लागेल. हा बरोबर. बाकी आता आम्ही टेस्ट राईड कम्प्लीट करतो, मग तुम्हाला नंतर सांगतो एक्सपिरियन्स कसा होता. ओके सो है गुड मॉर्निंग गाईज. जसं की तुम्ही रात्री कारचं तुम्ही स्वागत पाहिलंच. सो मामांनी घेतलेली म्हणजेच ब्रेझा इलेक्ट्रा CNG. ओके सो आता मी सकाळी हे बघा 1 मिनिट हां तो सकाळी हे बघा रेडी झालेलो आहे आणि मी निघलेलो आहे संगमनेरला. ते का बरं ते तुम्हाला आता हळूहळू ब्लॉगमध्ये कळेल. सो मेन म्हणजे पहिलं आपल्या बाईकचं दाखवायचं आहे. हिची ना ही लाईट चालू बंद होती, थोडासा वायरिंग इश्यू आहे. एकदा तो एक क्लिअर करायचा आहे. तो क्लिअर झाला का नंतर आपले फॅब्रिकेशन जे ते काम आहे. तर फॅब्रिकेशनचं काम का बरं आहे, कशासाठी आणि ते संगमनेरला का करतो आहे. सो ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये हळूहळू सगळ्या अपडेट्स येत जाणार आहे. व्हिडिओ पण कंटिन्यू येत जाणार आहे. आणि भारी गोष्ट आहे एक ती पण तुम्हाला कळस ती आपल्या बिझनेस रिलेटेडच आहे. सो कोणाला कसली पेपरची रिक्वायरमेंट असं नाही, A4 पेपर वगैरे थर्मल पेपर रोलची, तर कॉन्टॅक्ट गुंजा एंटरप्राइजेस संगमनेर. ओके सो कॉन्टॅक्ट नंबर आणि ते इथं येईलच. देन मी आता निघतो आहे. कोल्ड स्टार्ट केलेली आहे आपली गाडी. परत एकदा स्टार्ट करूया. गेट ओपन करतो एकदम प्रॉपरली. आणि हिचं पण एक कामचं आहे, हिची अपडेट मी देईल तुम्हाला नंतर. शेजारच्या सरांची काही स्कूटीसुद्धा सर्व्हिस करायची तिची. आता स्कूटीचे आपले किलोमीटर झालेले 7,173. सो आता हिचं सीन काय ना, हिची लास्ट इयर ऑक्टोबरमध्ये सर्व्हिस केलेली आहे मी. बट हिचे किलोमीटर्स काय होती नाही. मग म्हणलं आता आपण ऑइल चेंज करूयात जरा. काय आता थोडंसं वर्कमध्ये यूज होणार आहे स्कूटी बऱ्यापैकी. काय याच्यावर आपल्याला बाईक आपला भाऊ आंघोळ करू राहिला आतमध्ये, ते पण गाणे ऐकतो. सही आहे बस प्रगती चालू आहे ना. अजून एक सुरुवात झालेली दिवसाची, तिसऱ्या दिवसाची तिसरी सुरुवात आहे. आणि बच्चा कंपनीसोबत आमचे हा सानू हो क्रिकेटर आणि आपली गाडीवर राहिली तिकडनं. सो निघतोय आता कुठंतरी निघतोय आम्ही. काय म्हणणं आहे सानू? गेट लाव थोडा शो ऑफ करायचं. अडिडास देन गाडी निघतीच आहे ना अजून. आमचा अजून ब्लॉगर एक आहे, बच्चा कंपनी आमचा ब्लॉगर आहे आणि खूप चांगले ब्लॉग्स काढतो. ऐका तेवढं सबस्क्राईबचं बघून घ्या. मग काय मग क्रिकेटर आणि बघा बच्चा कंपनी. बारीकचं जायचं फिरायला. बारीक गेलं पाहिजे. बारीक तर डायरेक्ट शांत. पण हे काय निघले अजून हे लेडीज साड्या नाही काय हे अजून गाडी निघली का आपण निघूया पुढे. हे बघा सेल्फी तर चालू आहे आणि गाडी पण या ठिकाणी आलेली. सो काय आता निघलेलो आहे आम्ही. गाडी आलेली पब्लिक पण भरलेली गाडी मस्तपैकी. आणि नाही ॲक्च्युली भरली आम्ही.
हमरे में ऐसा ही होता है. हा तर मस्तपैकी निघलेलं आहे. वातावरण पण थोडंसं चिल्ड आहे. 27 डिग्री टेम्परेचर पण. आणि आम्ही पण दादांचं पण थोडीशी शूटिंग चालू आहे. आणि चाललो आता आम्ही. डेस्टिनेशन आहे आमचं निळवंडे डॅम. तो बघू कसं काय वातावरण तिकडे. इथं थोडंसं वारं वगैरे दिसते. बाकी तर बघूयात कसं काय तिथं गेल्यावर. त्याच्यामुळं स्टेटून बघत राहा. आता थोडं ड्रायव्हिंग फोकस करतोय आणि निघतो पुढे. आज नवीन रोड एक्सप्लोर करतोय आज. आणि एक्सप्लोरिंगला म्हणजे जास्त काही अंतर नाही निळवंडेला. सो आता विटा घाटातून आलेलो आहे आम्ही इकडे. काही म्हणा पण कॅमेऱ्यात काही गोष्टी भारी दिसतात. पण काही नेकेड आईजनी एक नंबर व्ह्यूज. सध्या इथं पाऊस असता तर अजून भारी वाटलं असतं. पण काय तोपर्यंत मी थोडेसे खड्डे बा. अकोल्यात खड्ड्यापेक्षा बाकी फेमस काहीच नाही इकडं. ओनली खड्डेच. आता पुणेकर आलेले आहे. पुणेकरांचं काय म्हणणं आहे खड्ड्यावर. तुम्ही फर्स्ट टाइम चालले निळवंड्याला. नाना होते तेव्हा गेलो होतो. नाही तेव्हा आता बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झालेली तिथं. चांगलं झालेलं आहे आता. मस्त आता कम्प्लीट झालं. डॅमचं काम चालू होतं तेव्हा. आता क्वालिटी झाली तिथं. मस्त एक नंबर. येस चच्चा. हां तर मस्त बाकीचं काम तिथं फोटो वगैरेला भारी आहे. पण आता पाणी किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे कसं व्ह्यू कसा भेटेल. कारण की पाणी सोडलेलं नाही वाटतं. सो चलते. तर इथून चालू झालेली आहे आपली. हा तरी आता आहे ना मस्त रोड आहे. म्हणजे एकदम ना काम झालेलं आहे. एक काळ असा होता ना दगड म्हणजे गाडी बाईकला सुद्धा एवढा प्रॉब्लेम यायचा इथून तर फोर व्हीलरचा विषयच नाही. याच्यातून आपली लॉर्ड आल्टो घातलेली आहे. येस लॉर्ड आल्टो. ती पण एकदम क्वालिटी गेली ती. पण आता रोड भारी त्याच्यामुळे काय अडचण नाही. ती आपले PM आलते ना इथं त्याच्यामुळे. जागे उठतं नाही. अरे इथं करून ठेवलंय. पर्यटक जास्त येतात इकडं. आता तरी आता नसतील नंतर येतील ते. नंतर चालू होईल त्यांचा सीझन. पोचलेलं आपण फायनली. सांगतो ना डेव्हलपमेंट झालेली सगळी. हा आणि फोटो त्याला ना अजून पुढून पण जरा भारी दिसत. वरच्या साईडला गेलं ना तिकडं तिथं अजून दिसल. आता इथून एकदा बघूयात. येस एवढी सेवा आहे का आमची. हे बघा व्ह्यू दाखव थोडासा तुम्हाला एकदम. हा सध्या पाणी नाही सोडलेलं त्याच्यामुळं त्या साईडला डॅम हे बघू शकता पाणी. आणि मग सानू कसं वाटलं. मस्त. तरी ना अजून पाणी असं ना जास्त पाणी सोडतं नाही बघ. तो पूल दिसतोय का तो सगळा पाण्यात असतो. टोटल पाण्यात असतो तो पूल. जेव्हा 15 ऑगस्ट वगैरेला पाणी सोडेल असतं ना टोटल पूल पाण्यात असतो. फुल हा तेच ना पाणीच नाही. जेव्हा इथं लाइटिंग असती तिथं समोर आहे ना इकडे लाइटिंग असती. आणि हे बघ तो पूल दिसतोय का अर्णव. तो पूल पूर्ण पाण्यात असतो. हा छोटा वाला इथं. अरे मग हे पण काय पाण्यात जातात. नाही इकडं नाही तिकडनं जाताना असं झाले खाली. एवढं वर पाणी नाही येत. आम्ही ना इकडं जरा बघायला आलो जे कॅनलला पाणी चालू आहे. कॅनलला पाणी कुठून चालू आहे आम्हाला प्रश्न पडला. इथून थोड्यावर वाचलेलं. लाल भाई गांधीनं अशी जर पकडलं असतं थोड्यावरून आम्ही पळत आलोय. नाही तर गर्ल्स फोटोशूट चाललेला आहे आणि आम्ही थोड्यावरून राहिलेलो. निळवंडे आता आम्ही वर थोडं तर आता आम्ही थोडं वरती आलेलो आहे. आणि प्रत्येकाचा वेगवेगळा
शूट चाललेला आहे आणि माझा एक ब्लॉगचा शूट चाललेला आहे. हे बघा यांचा शूट आणि वर्ण असं दिसतं. तुझ्यामुळे इथं आम्ही आलोय. भांजी थँक्यू. इज माय लिटल भांजी. तर दुसरं बाकी काहीच नाही. मी सोडून तुम्हाला काही दिसतंय का? होय. अरे काय आमचा अरे कुठे चालला भाऊ? चाललास का डायरेक्ट आता पुणे? टाटा, येऊ नको. तर आता थोडीशी आपण लावूयात. ब्लॉगरनी एंट्री केलेली आहे. तर आपल्याला फोटो काढायचे मस्त. मला गाडी पण आली पाहिजे. गाडी सोबत फोटो मॅन्डेटरी. काय सांगू, गाडी सोबत झालाच पाहिजे. तर गाडी हे काय लगेच तेच करायचं आहे. आणि गाडी तुम्ही कंडिशन बघू शकतात. थोडीशी आम्ही मलिंग करून आणलेली आहे. आणि आमचा हा क्रिकेटर हा पळतोच आहे जसं काय फुटबॉल घेऊन राहिला. तर आता ह्या अँगलनी थोडेसे फोटोग्राफ्स घेऊ. आता त्यांचा तिघांचा वेगळाच फोटोशूट चालू आहे आणि मी याच्या मागे लागली तरी फोटो काढत नाही. होणार शानू, तुझा पण होणार. ओके. येस, आमच्या निक्स मामाचा असा फोटो आहे. नंतर सेंड करायचे फोटो. बघ बरं काय डिलीट होतील सगळे. केले सगळे सेंड पण. सगळे लगेच केले का? तो मोबाईल ते ओके मॅम. सो आता आम्ही निघलेलो इथनं. काय इथं बाकी छान छान पाणी होतं एवढं. सो निघाला. ओके. जस्ट आलेलो आहे आणि इकडं पाहा ना तुम्ही वेदर. तुम्हाला सांगतो एवढं बेकार काळ झाले. ते संगमनेरला एवढा बेकार पाऊस चालू आहे ना. सो तिकडनं आलेलं आहे. आता आमचा अजून एक प्लॅन होता. आम्ही तो प्लॅन लिटरली कॅन्सल केला आहे. 1 मिनिट दरवाजा लावून घेतो. बरं आहे मी सगळं आहे ना काढून. हा ना आपल्या बाईकमध्ये एवढं एक इश्यू जास्त. आता यांनी केलेलं आहे ते वायर कट होते ते. आता त्याला चिकटे वगैरे लावून पण त्याचं वायरिंगचा सगळा गुत्ता झालेला आहे. काय ते काही कळलं नाही. आज बेकार वातावरण झालं.